नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रिव्हियस इयर क्वेश्चन महा टेटचे 2021चा पेपर 2 चा 2021चा आहे हा पेपर। चला तर सुरू करूया। विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? ए. या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यांसारखे असते, या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत। सी. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही। डी. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी। तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी। या विद्यार्थ्यांसाठी जे विशेष गरजा असलेले मुलं आहेत त्यांना वेगळा स्वतंत्र अभ्यासक्रम आणि स्वतंत्र रचना असली पाहिजे अभ्यासाची। धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते, या बाबतीत खाली दिलेल्या जोड्या जुळवून योग्य जोड्यांचा पर्याय सांगा। बघा मित्रांनो, धारणा हा वेगळा टॉपिक मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। ज्यांना कुणाला हे समजून घ्यायचं असेल त्यांनी तो चॅनलवरती जाऊन व्यवस्थित बघा। आता याचं उत्तर बघा, बोध अवस्था। बोध अवस्था म्हणजे काय की आपल्याला काही गोष्टी पटकन आठवतात, त्याला म्हणायचं बोध अवस्था। उपबोध अवस्था म्हणजे काही गोष्टी थोडा प्रयत्न केला की आठवतात। आणि क म्हणजे अबोध अवस्था। अबोध अवस्था म्हणजे काही गोष्टी आपल्याला आठवतच नाहीत, खूप महाप्रयत्न करावा लागतो त्याला आठवायला। आन्सर आहे बी। 63 ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच पाठ्यवस्तूतील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला डॅश स्मृती म्हणतात। कोणती स्मृती म्हणतात? आठवायचा प्रयत्न केला पण ती काही परस्पर संबंध लावून आपण अंदाज घेतला त्या याचा परिस्थितीचा, तर त्याला म्हणतात तार्किक। याचं उत्तर आहे तार्किक स्मृती म्हणतात। नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वयं शिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य ही खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्वे आहेत? विनेटका पद्धती, डाल्टन पद्धती, प्रोजेक्ट पद्धती, गॅरी योजना। तर याचं उत्तर आहे बी, डाल्टन पद्धती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळालेल्या आणि गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपला घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासवून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढविण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो ती डॅश प्रकारची संरक्षण यंत्रणा असते। मित्रांनो, ह्या संरक्षण यंत्रणा हा टॉपिक पण खूप महत्त्वाचा आहे। यामध्ये 2024लाही प्रश्न आलेला आहे यावरती, तर हा टॉपिक मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करते। तर याचं उत्तर आपण पाहूया। याचं हे दोन विस्थापन सी आहेत आत्मताडण आणि डी आहे तादात्म्य। तर याचं उत्तर तादात्म्य आहे डी। याबद्दलचा व्हिडिओ आणि डिटेलमध्ये मी संरक्षण यंत्रणा, तादात्म्य, प्रक्षेपण, कृती समर्थन, प्रतिपूरण, विस्थापन आणि विकृत श्रद्धा ह्या अशा संरक्षण यंत्रणा आहेत, त्याच्या उदाहरणासहित मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते। सध्याचं या प्रश्नाचं उत्तर आहे तादात्म्य। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नव्याने अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य, सानिध्य इत्यादी नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात असे मत मांडून सहचार्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सादर केली? तर याचं उत्तर आहे जॉन हर्बार्ट। 67 डॉक्टर आर्मस्ट्रॉंग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयांच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धती शोधून काढली? तर याचं उत्तर आहे चर्चा पद्धती, परिसंधान, संशोधन, व्याख्यान। तर याचं उत्तर आहे सी, संशोधन। हे मित्रांनो अध्यापन पद्धतीबद्दल दिलेलं आहे, अध्यापन पद्धती कोणत्या कोणत्या आहेत वगैरे। तर याचाही व्हिडिओ मी लवकर टाकायचा प्रयत्न करेन। मी सध्या एक टॉपिक घेऊन एका टॉपिकचं डिटेल समजून सांगणं आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकत आहे।
तर जेवढा शक्य होईल लवकर तेवढा मी टाकण्याचा प्रयत्न करेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे कारण त्यांचे प्रबलीकरण न होणे. या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आपल्याला कोणते विधान योग्य नाही हे विचारले, तर याच्यापैकी बी आन्सर आहे याचं. प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असते. हे असते का? नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता ही वेगळी वेगळी असते. प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास हा वेगळा वेगळा होतो, वाढ ही वेगळी वेगळी होते, तर त्यांची अध्ययन क्षमता ही वेगळी वेगळी असते. ओके, त्यामुळे कोणतं योग्य नाही याच्यातलं विधान? तर बी आन्सर आहे, बी हे योग्य नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन, खाली 3 उपागम आणि त्याच्या संबंधी आशयातील फरक दिलेला आहे. याच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? उपागम दिले आहे पेडागॉगी, अँड्रॉगॉगी आणि म्युटोगॉगी. याचे आशय आहे, आशय विद्यार्थी ठरवतात, आशय शिक्षक ठरवतात, या शिक्षक व विद्यार्थी हे आशय ठरवितात. मित्रांनो, हा प्रश्न अध्यापन प्रक्रिया याच्यावरती डिपेंड आहे. अध्ययन प्रक्रियेचे काय 3 उपागम आहेत, पेडागॉगी, अँड्रॉगॉगी आणि म्युटोगॉगी. तर याचं उत्तर बघा, पेडागॉगी म्हणजे आशय हे शिक्षक ठरवतात, अँड्रॉगॉगी म्हणजे काय, आशय हे विद्यार्थी ठरवतात, आणि म्युटोगॉगी म्हणजे काय, यात शिक्षक व विद्यार्थी दोन्ही मिळून आशय ठरवितात. तर याचं आन्सर आहे ए. ए मध्ये बघा, अचं सेकंड, बचं ए आणि कचं सी दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? ए, वाढ ही अनिश्चित स्वरूपाची आहे. वाढ ही आनुवंशिक असते. गर्भधारणेच्या वेळी गुणसूत्रांच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही. डी, गुणसूत्रांच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित असते. तर याचं उत्तर आहे बी, वाढ ही आनुवंशिक असते. आपल्याला गुणसूत्रेची जी रचना आहे त्यानुसार आपल्याला वाढ होत असते, अनुवंशानुसार वाढ होते, म्हणून ती अनुवंशित असते. नेक्स्ट, खाली दिलेल्या शेष अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तुम्हाला अयोग्य विधान विचारलेलं आहे. नवजात शिशूला भावविश्व नसते. मुलांच्या वर्तनावर त्याच्या माता पिता यांच्या वर्तनाचा प्रकारचा प्रभाव असतो. मुलांच्या हालचालीची वाढ पायांपासून डोक्यांकडे होत जाते. मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्यांकडे होत जाते. नाही, हे चुकीचं आहे, कारण मुलांची वाढ ही डोक्यापासून होते. आधी मुलांचा ब्रेन डेव्हलप होतो आणि नंतर हालचाली सुरू होतात. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खाली दिलेल्या विधानांपैकी संवेदना विषयाचे कोणते विधान योग्य नाही? आता संवेदना आपण हा टॉपिक बघितलेला आहे. बघा, ए, बाह्य उद्दीपकासंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना. हे बरोबर आहे. बाह्य उद्दीपकाची मानसिक क्रिया आहे संवेदना म्हणजे. बी, बाह्य उद्दीपकाविषयी केवळ जाणीव म्हणजे संवेदना. हे पण बरोबर आहे. बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना. नाही, बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजे संवेदना नसते. म्हणून याचं उत्तर आहे सी, बाह्य उद्दीपकाशिवाय संवेदना होणे शक्य नाही. हे पण बरोबर आहे, म्हणजे उत्तर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन, आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समाविष्टवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? हे बघा मित्रांनो, क्वेश्चन नीट वाचत चला, कारण आपल्याला देत नाही, कोणतं विधान अयोग्य आहे हे प्रश्न जास्त विचारला जातात, त्यामुळे आपण कन्फ्युजन होतो. इथे विचारले कोणते विधान पुष्टी देत नाही, तर याचं उत्तर संवेदनेला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. बी आहे, कोणत्याही वस्तूंबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते. आकृती व पार्श्वभूमी यात बदल होऊ शकतो. हा अनुभव घेणाऱ्या व्यक्तीवर वस्तूच्या स्वरूपावर अवलंबून असतो. तर याचं उत्तर आहे बी,
कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे असते. इथं गरजेचे नसते लिहिले तर याचा आन्सर आहे बी. ही या विधानाला पुष्टी देत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षू पुढे उभे राहणे ती प्रतिमा होय. प्रतिमाविषयी खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? प्रतिमाबद्दलचाही व्हिडिओ मला अपलोड करायचा आहे आपल्या चॅनलवर. होईल तितक्या लवकर मी हे टॉपिक्स कव्हर करेल आणि व्हिडिओ अपलोड करत राहील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत. तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात. हे विधान योग्य नाही, कारण प्रतिमेची तीव्रता ही प्रत्येकासाठी वेगळी वेगळी असते. कुणाला प्रतिमा लक्षात राहते तर कुणाला ती धुसर म्हणजे आठवणीत जाते, जास्त तीव्रतेने लक्षात राहत नाही. हे लक्षात ठेवा. आपल्याला कोणतेही विधान योग्य नाही हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके, क्वेश्चन नीट वाचत चला, मग याचे आन्सर्स येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परिकथा, भूतखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? कल्पना हा एक वेगळा टॉपिक आहे, तो पण अपलोड करेल लवकर. ए आहे सौंदर्यनिष्ठ कल्पना, बी आहे अनिर्बंधन कल्पना, सी आहे व्यावहारिक कल्पना, डी आहे पुनरुत्पादक कल्पना. तर याचं उत्तर आहे बी, अनिर्बंध कल्पना. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय, असे मत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले आहे? म्हणजे पूर्वानुभवावर डिपेंड आहे. पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळव करणे हे विचार का म्हणजे काय हे कोण सांगितलंय? त्याचं उत्तर आहे डी, नॉर्मन एल मन यांनी हे सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. खाली दिलेल्या विचार प्रक्रियांबद्दल विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करीत नाही? ए आहे काकतालीय न्यायाने घटना व त्यांचे कारण यात संबंध जोडू नये. बी आहे संबोधन निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्रांचा वापर करणे अनावश्यक आहे. सी विज्ञानातील निरीक्षण, भूमितीतील प्रमेय, इतिहासातील घटना, विविध देशांची भौगोलिक परिस्थिती अभ्यासताना विद्यार्थ्यांना चिकित्सक विचार करून निष्कर्ष काढून द्यावेत. डी आहे ज्या गोष्टीच्या आधारावर निष्कर्ष काढतो त्या दिलेल्या गोष्टी पुरेशा आहेत किंवा नाहीत हे पाहिले जाते. तर याचं उत्तर आहे बी. ओके, 78 क्वेश्चन. गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही? बोध, स्मरण, मूल्यमापन आणि डी पद्धती. तर कोणता घटक बसत नाही? तर डी. याचं उत्तर आहे डी. हा घटक पद्धती हा घटक बसत नाही. 79 गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश या गोष्टींवर भर दिला आहे. ए आहे गुणविशेष, बी आहे परिपक्वता, सी आहे अध्ययन, डी आहे परिणाम. ओके, तर याचं उत्तर आहे गुणविशेष. त्यांनी विकासाची संकल्पना गुणविशेषावरती या गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे. विकासामध्ये कोणकोणत्या लेवलवरती कोणकोणते गुणविशेष होतात यानुसार त्यांनी वर्गीकरण केलेले आहे. तर याचं उत्तर आहे ए, गुणविशेष. नेक्स्ट आहे खालीलपैकी डॅश ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. आता काही औपचारिक अध्यापन पद्धती आहेत, अनौपचारिक पण आहेत. तर आपण उपपत्त्यानंतर पाहूयात व्हिडिओमध्ये. याचं उत्तर बघा, सी आहे सॉक्रेटिसची उपपत्ती. ओके, 81 क्वेश्चन्स. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीची पुरस्कर्ता डॅश आहेत. तर याचं उत्तर आहे बी, एन एल गेज हे आहेत ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता.
हे औपत्या खूप महत्त्वाचे आहेत, येतातच एक्झामला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी डॅश डॅश हा मनोसामाजिक घटक आहे. ए शारीरिक दुबळेपणा, बी संस्कृती, सी अनुवंश आणि डी आहे शरीर यष्टी. तो मनोसामाजिक घटक कोणता परिणाम करतो, तर याचं उत्तर आहे बी संस्कृती. ओके. 83 क्वेश्चन, मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात. ए आहे शाळेत येणाऱ्या भिन्न अनुभवाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तीचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी. बी प्रत्येकाच्या उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यास विषयाची सोय करण्यासाठी. क आहे गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी. ड आहे शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजावून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी. याचं उत्तर आहे ड. अ, ब, क, ड हे सर्वच आहेत त्याच्या पद्धती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन 84, ज्या प्रक्रियेत प्रयोज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोज्याला वर्तनविषयक 3-4 पर्याय दिलेले असतात, त्यास डॅश डॅश म्हणतात. साधक अभिसंधान, कारक अभिसंधान, अभिजात अभिसंधान, तात्कालिक अभिसंधान. तर याचं उत्तर आहे बी कारक अभिसंधान. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व त्या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन कार्य अध्ययनकर्त्यांकडून घडवून आणण्यासाठी डॅश डॅश हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. ए आहे संरक्षण, बी आहे अनुदेशन, सी आहे प्रशिक्षण आणि डी आहे अभिसंधान. तर याचं उत्तर आहे सी प्रशिक्षण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश डॅश यांनी मांडले. तर याचं उत्तर आहे डी हिप्पोक्रेटिस यांनी मांडले. नेक्स्ट क्वेश्चन, अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्व समजावून घेणे. विविध विषयाचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची डॅश डॅश आहे. तर याचं उत्तर आहे ए सामान्यीकरण उपपत्ती. सामान्यीकरण उपपत्ती ह्या उपपत्त्या मी लवकरात लवकर टाकेल माझ्या चॅनलवर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दाखवतो. ए प्रयत्न, गरज, अस्वस्थता, समाधान, समतोल राखणे. बी अस्वस्थता, प्रयत्न, गरज, समतोल राखणे, समाधान. सी गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे, समाधान. डी अस्वस्थता, गरज, प्रयत्न, समतोल राखणे, समाधान. याचं उत्तर आहे सी गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान. क्वेश्चन 89, स्लोव्ही व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही. तर ए आहे आत्मनियंत्रण, बी आहे अचूक आत्मपरीक्षण, सी आहे आत्मविश्वास, डी आहे भावनांची जाणीव. तर याचं उत्तर आहे ए आत्मनियंत्रण. भावनिक बुद्धिमत्ता हे एक वेगळा टॉपिक आहे मित्रांनो, ते आपण नक्कीच अपलोड करूयात. ओके. नेक्स्ट आहे मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय उपयुक्त नाही. ए संघर्षाच्या कारणापासून अलिप्त राहावे, संघर्षाची नेमकी कारणे शोधावी. सी वगळलेल्या विचारांबद्दल विचार करावा, मोठ्या व्यक्तीचा सल्ला घ्यावा. तर याचं उत्तर आहे सी वगळलेल्या गोष्टींबद्दल विचार करावा. याचा विचार करू नये,
मानसिक संघर्षाचं मेन कारण आहे. महत्त्वाचे जे टॉपिक आहेत मित्रांनो, ते लवकरात लवकर मी आपल्या चॅनलवर अपलोड करायचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.